पहाटेची वेळ होती. सूर्य नुकताच उगवत होता आणि शहर हळूहळू जागं होत होतं. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ सुरू झाली होती. त्या गजबजलेल्या रस्त्यांमधून एक जुनी पिवळ्या काळ्या रंगाची रिक्षा शांतपणे पुढे जात होती. त्या रिक्षाच्या स्टेअरिंगवर बसले होते गणपत काका. चेहऱ्यावर घामाचे थेंब, डोळ्यात थकवा, हातावर मेहनतीचे घट्टे. पण मनात मात्र एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा अधिकारी झाला पाहिजे. त्याने आयुष्यात कधीच माझ्यासारखे कष्ट करू नयेत. गणपत काका रोज पहाटे 5 वाजता उठायचे, चहा करून घराबाहेर पडायचे आणि रात्री उशिरापर्यंत रिक्षा चालवत राहायचे. उन्हाळ्याचं कडक ऊन असो, मुसळधार पाऊस असो किंवा थंडीची रात्र, त्यांनी कधीच कामात खंड पडू दिला नाही. त्यांच्या प्रत्येक फेरीमागे एकच कारण होतं, त्यांचा मुलगा रोहित. रोहित शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तो हुशार होता, मोठी स्वप्न पाहायचा आणि गणपत काकांनाही खात्री होती की एक दिवस त्यांचा मुलगा खूप मोठा माणूस बनेल. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवल्या. फाटलेले चप्पल घालून ते नवीन जोडे घेत नव्हते. जुने कपडे वापरून त्यांनी रोहितसाठी महागडे कपडे विकत घेतले. स्वतः उपाशी राहूनही त्यांनी मुलाच्या कॉलेजची फी वेळेवर भरली. महागडी पुस्तकं, प्रोजेक्टचं साहित्य, मोबाईल, इंटरनेट. रोहितला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. गावातील लोक अनेकदा म्हणायचे, गणपत, स्वतःसाठीही थोडं जग. पण ते हसून फक्त एवढंच उत्तर द्यायचे, माझं सुख माझ्या मुलाच्या यशात आहे. संध्याकाळी कितीही दमलेले असले तरी घरी आल्यावर पहिला प्रश्न असायचा, रोहित, आज अभ्यास कसा झाला? रोहित ही सुरुवातीला बाबांच्या कष्टांचा आदर करायचा. पण कॉलेजचं वातावरण बदलत गेलं आणि त्याच्या आयुष्यात नवीन मित्र आले. त्याचे बहुतेक मित्र श्रीमंत घरातील होते. कोणाचे वडील डॉक्टर, कोणाचे उद्योगपती, तर कोणाचे मोठे सरकारी अधिकारी. हळूहळू रोहित त्यांच्या जीवनशैलीकडे आकर्षित होऊ लागला. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहणाऱ्या मित्रांमध्ये त्याला स्वतःची तुलना वाटू लागली. एक दिवस मित्रांनी सहज विचारलं, रोहित, तुझे बाबा काय करतात? क्षणभर तो गप्प झाला. त्याच्या मनात अभिमान आणि संकोच यांचं विचित्र युद्ध सुरू झालं. त्याला सांगायचं होतं, माझे बाबा रिक्षा चालवतात, पण ओठांवर आलेले शब्द तो गिळून गेला. त्या दिवसापासून त्याने वडिलांच्या व्यवसायाबद्दल बोलणंच टाळायला सुरुवात केली. गणपत काका मात्र अजूनही आनंदात होते. त्यांना वाटत होतं की त्यांचा मुलगा आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जात आहे. पण त्यांना याची अजिबात कल्पना नव्हती की ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर घाम गाळला, त्याच मुलाच्या मनात आता त्यांच्या रिक्षेबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल लाज निर्माण होऊ लागली होती. आणि हीच लाज लवकरच बाप लेकाच्या नात्याला अशा वळणावर आणणार होती जिथे प्रेम, त्याग आणि स्वाभिमानाची खरी परीक्षा होणार होती. काही दिवसांनी एक अनपेक्षित घटना घडली. त्या दिवशी पाऊस सुरू होता. कॉलेज सुटल्यानंतर गणपत काका प्रेमाने रिक्षा घेऊन मुलाला न्यायला आले होते. रोहित मनाविरुद्ध रिक्षेत बसला. नेमकं त्याचवेळी त्याच्या वर्गातील काही मित्रांनी त्याला पाहिलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कुजबूज सुरू झाली. अरे, हा तर रिक्षावाल्याचा मुलगा आहे. इतका मोठा स्टाईल मारतो आणि घरी रिक्षा आहे. आम्हाला वाटलं याचे बाबा मोठे बिझनेसमन असतील. संपूर्ण वर्गात हशा पिकला. रोहितच्या चेहऱ्यावर लाज, राग आणि अपमानाचं मिश्र भाव उमटले. त्याला वाटलं जणू सगळे त्याच्याकडेच पाहत आहेत. त्या दिवसानंतर त्याच्या मनात एक चुकीची भावना घर करू लागली. त्याला वाटू लागलं, माझे बाबा रिक्षा चालवतात म्हणूनच लोक माझी थट्टा करतात. हळूहळू तो वडिलांपासून दूर जाऊ लागला. गणपत काका कॉलेज समोर आले तर तो दूर उभा राहायचा.
रस्त्यात त्यांची रिक्षा दिसली की तो दुसऱ्या गल्लीतून जायचा. मित्रांसमोर त्याने वडिलांची ओळख करून देणं बंद केलं. एकदा गणपत काकांनी आनंदाने हात हलवत त्याला आवाज दिला, "रोहित, इकडे ये बाळा." पण रोहितने मुद्दाम दुसरीकडे पाहिलं आणि चालत निघून गेला. गणपत काकांना काहीच समजलं नाही. त्यांनी मनाशी विचार केला, कदाचित अभ्यासाचा ताण असेल. पण त्यांच्या नकळत त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांच्या कष्टांपासून आणि त्यांच्या ओळखीपासून दूर पळत होता. घरीही रोहितचं वागणं बदललं. तो बाबांशी कमी बोलू लागला. त्यांच्यासोबत बाहेर जाणं टाळू लागला आणि कुणी पाहुणे आले तर शक्य तितका स्वतःला वेगळं ठेवू लागला. गणपत काका मात्र अजूनही त्याच प्रेमाने त्याच्यासाठी मेहनत करत राहिले. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या हातावरील कष्टाच्या रेषा ज्या त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी होत्या, त्याच रेषा आता मुलाच्या मनात लाजेचं कारण बनत होत्या. त्याची हीच चुकीची भावना पुढे बाप-लेकाच्या नात्याला अशा टप्प्यावर नेणार होती जिथे एका वाक्याने वडिलांचं हृदय तुटणार होतं आणि मुलाला आयुष्यभराचा सर्वात मोठा धडा मिळणार होता. एक सकाळ होती. गणपत काका नेहमीप्रमाणे पहाटेपासून रिक्षा चालवून घरी परतले होते. थकलेले असले तरी चेहऱ्यावर मुलासाठीचं प्रेम आणि काळजी स्पष्ट दिसत होती. त्यांनी पाहिलं की रोहित कॉलेजला जाण्याची तयारी करत होता. गणपत काका हसत त्याच्याजवळ गेले आणि प्रेमाने म्हणाले, "बाळा, आज तुला कॉलेजला मी सोडतो. पाऊसही येईल असं वाटतंय. रिक्षेमधून आरामात जाशील." त्यांच्या आवाजात आपुलकी होती. एका बापाला आपल्या मुलासाठी जेवढं करता येईल तेवढं करायची इच्छा होती. पण रोहितच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. तो अचानक चिडून म्हणाला, "नको बाबा, तुमच्या रिक्षेत बसलो तर माझी इज्जत जाईल. मित्रांनी पाहिलं तर माझी थट्टा करतील." हे शब्द ऐकताच जणू वेळच थांबली. गणपत काकांच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात विरलं. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण त्यांनी ते रोहितला दिसू दिलं नाही. क्षणभर ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात हजारो आठवणी उभ्या राहिल्या. पहिल्यांदा मुलाला शाळेत सोडलेला दिवस, त्याच्या फीसाठी रात्रभर जादा फेरा मारलेल्या, स्वतः नवीन कपडे न घेता मुलासाठी महागडे पुस्तक विकत घेतलेलं, आजारी असतानाही रिक्षा चालवून त्याचं भविष्य घडवण्यासाठी केलेला संघर्ष आणि आज त्याच मुलाला आपल्या बापाची ओळख लाजिरवाणी वाटत होती. गणपत काकांनी जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला. ते फक्त एवढंच म्हणाले, "ठीक आहे बाळा, जसं तुला योग्य वाटेल तसं कर." ते शांतपणे वळले, रिक्षा सुरू केली आणि निघून गेले. रिक्षा चालवत असताना त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते. प्रवासी बसले होते. रस्ता गजबजलेला होता. पण त्यांच्या मनात मात्र एकच वेदना घोंगावत होती, माझ्या कष्टांचीच माझ्या मुलाला लाज वाटते का? त्या दिवशी त्यांनी फारशा फेऱ्याही मारल्या नाहीत. संध्याकाळी ते नेहमीपेक्षा लवकर घरी आले. जेवणही नीट झालं नाही. रात्री सगळे झोपल्यानंतर त्यांनी कपाटातून आपल्या दिवंगत पत्नीचा फोटो काढला. तो फोटो हातात धरून ते बराच वेळ शांत बसून राहिले. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि आवाज थरथरत होता. ते हळूच म्हणाले, "पाहिलंस ना, आपण ज्या मुलासाठी आयुष्यभर कष्ट केले त्यालाच आज माझ्या मेहनतीची लाज वाटते." थोडा वेळ शांत राहून त्यांनी देवाकडे पाहिलं आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला, "मी मेहनत करून चुकीचं केलं का? मुलाला चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न हा माझा गुन्हा होता का?" त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. फक्त खोलीत पसरलेली शांतता, भिंतीवर लटकलेला पत्नीचा फोटो आणि एका बापाच्या तुटलेल्या मनाचे निशब्द अश्रू. त्या रात्री गणपत काकांचं हृदय ज्या वेदनेतून गेलं, ती वेदना कोणत्याही शब्दात मावणारी नव्हती. पण नियतीने अजून एक वळण ठेवलेलं होतं, जे रोहितच्या आयुष्यात असा बदल घडवणार होतं की त्याला आपल्या वडिलांच्या प्रत्येक घामाच्या थेंबाची खरी किंमत समजणार होती. काही दिवस उलटून गेले. रोहित आणि गणपत काकांमध्ये पूर्वीसारखा संवाद राहिला नव्हता. दोघं एकाच घरात राहत होते. पण त्यांच्या मनामध्ये मात्र एक मोठी भिंत उभी राहिली होती. अशातच रोहितच्या कॉलेजमध्ये पालक सन्मान दिवस आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना आपल्या आयुष्याचा प्रवास आणि व्यवसायाविषयी काही शब्द सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. रोहितला ही बातमी कळताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली. तो विचार करू लागला, जर बाबा स्टेजवर गेले आणि सगळ्यांसमोर त्यांनी रिक्षा चालवतो असं सांगितलं तर पुन्हा माझी थट्टा होईल. त्याने गणपत काकांना कार्यक्रमाला न येण्याचा विचारही मनात आणला. पण कॉलेजकडून आधीच निमंत्रण गेलं होतं. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. कॉलेजचं सभागृह विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी भरून गेलं होतं. एकामागून एक पालक स्टेजवर येत होते. कोणी डॉक्टर, कोणी उद्योगपती, कोणी अधिकारी. प्रत्येकजण आपल्या यशाची कहाणी सांगत होता. रोहितचं हृदय जोरात धडधडत होतं. अचानक सूत्रसंचालकांनी घोषणा केली, आता आपण स्वागत करूया श्री गणपत पाटील यांचं. संपूर्ण सभागृहाच्या नजरा स्टेजकडे वळल्या. साधा शर्ट, जुन्या चपला आणि चेहऱ्यावर साधेपणा घेऊन गणपत काका हळूहळू स्टेजवर गेले. त्यांच्या हातात कोणतंही मोठं भाषण नव्हतं. त्यांनी माईक हातात घेतला, क्षणभर सभागृहाकडे पाहिलं आणि शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. मी रिक्षा चालवतो, रोज पहाटेपासून रात्रीपर्यंत मेहनत करतो, पण माझी खरी कमाई पैसे नाहीत. माझी खरी कमाई म्हणजे माझ्या मुलाचं उज्ज्वल भविष्य आहे. सभागृहात शांतता पसरली. ते पुढे म्हणाले, माझ्या हातावरचे घट्टे माझी लाज नाहीत. हे त्या प्रत्येक दिवसाचं चिन्ह आहे जेव्हा मी माझ्या मुलासाठी उन्हात, पावसात आणि थंडीत रिक्षा चालवली. माझं फक्त एवढंच स्वप्न आहे की माझा मुलगा माझ्यापेक्षा खूप मोठा माणूस व्हावा. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाजात अभिमान होता. काम कोणतंही छोटं नसतं. छोटा असतो तो विचार. मेहनतीने मिळवलेला प्रत्येक घास हा सन्मानाचा असतो. हे शब्द ऐकताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. विद्यार्थी उभे राहून टाळ्या वाजवू लागले. शिक्षकांच्या डोळ्यातही कौतुक दिसत होतं. रोहित मात्र आपल्या जागेवर निशब्द बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवू लागलं, बाबांनी उन्हात रिक्षा चालवलेले दिवस, त्याच्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवलेल्या रात्री आणि तो क्षण जेव्हा त्याने स्वतःच्या वडिलांनाच म्हटलं होतं, तुमच्या रिक्षेत बसलो तर माझी इज्जत जाईल. त्याच्या मनात पश्चातापाची आग पेटली. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, ज्याची तो लाज बाळगत होता तोच माणूस त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा योद्धा होता. त्या क्षणी त्याला समजलं की खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे पैसा असतो. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे आई वडिलांच्या कष्टांची आणि प्रेमाची अमूल्य संपत्ती असते. आणि हाच क्षण रोहितच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. कारण त्या दिवसानंतर त्याच्या नजरेत रिक्षा फक्त एक वाहन राहिली नव्हती. ती त्याच्या वडिलांच्या त्यागाची, संघर्षाची आणि निस्वार्थ प्रेमाची जिवंत ओळख बनली होती. अचानक तो आपल्या जागेवरून उठला आणि स्टेजकडे धावत गेला. गणपत काका खाली उतरणार इतक्यात रोहित त्यांच्या समोर जाऊन थांबला. क्षणाचाही विचार न करता तो सगळ्यांसमोर त्यांच्या पायांवर कोसळला. संपूर्ण सभागृह शांत झालं. रडत रडत तो म्हणाला, बाबा मला माफ करा. मी लोकांच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिलं. तुमच्या कष्टांची, तुमच्या त्यागाची आणि तुमच्या प्रेमाची किंमतच मला समजली नाही. ज्यांनी मला आयुष्य दिलं त्यांच्याच व्यवसायाची मला लाज वाटली. ही माझी सर्वात मोठी चूक होती. त्याचा आवाज थरथरत होता. प्रत्येक शब्दासोबत त्याच्या मनातला पश्चाताप बाहेर पडत होता. सभागृहात बसलेले शिक्षक, विद्यार्थी आणि पालकही हा प्रसंग पाहून भावूक झाले. गणपत काकांच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. त्यांनी हळूच रोहितला उचललं, त्याच्या खांद्यांवर हात ठेवला आणि प्रेमाने मिठी मारली. ते शांत आवाजात म्हणाले, मुला, आई वडिलांचं प्रेम कधीच कमी होत नाही. राग येतो, दुःख होतं, पण आपल्या लेकरासाठीचं प्रेम कधीच संपत नाही. तू तुझी चूक ओळखलीस हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. रोहित बाबांच्या मिठीत आणखी घट्ट शिरला. तो पुन्हा म्हणाला, आजपासून मला तुमच्या रिक्षेची नाही तर तुमच्या मेहनतीची ओळख अभिमानाने सांगायची आहे. जग काहीही बोलू दे, पण माझ्यासाठी तुम्हीच सर्वात मोठे हिरो आहात. हे ऐकून गणपत काकांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हास्य उमटलं. सभागृहात पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. काही विद्यार्थ्यांनी पुढे
येऊन गणपत काकांना नमस्कार केला. एका शिक्षकाने भावूक होऊन म्हटलं, आज आम्ही पुस्तकात नसलेला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकलो. कोणतंही काम लहान नसतं आणि कोणत्याही कष्टाची कधीच लाज बाळगू नये. त्या क्षणी रोहितला जाणवलं की समाजाचं मत बदलण्यापेक्षा स्वतःचा विचार बदलणं अधिक महत्त्वाचं असतं. ज्या वडिलांना तो लोकांपासून लपवत होता, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आता तो स्वतः पुढे आला. त्याने अभिमानाने बाबांचा हात हातात घेतला आणि सगळ्यांसमोर उभा राहिला. त्या एका मिठीने अनेक दिवसांचा दुरावा संपला. पश्चातापाने भरलेलं मन प्रेमाने हलकं झालं आणि एका बापाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता दुःखाचे नव्हते, ते आपल्या मुलाला पुन्हा मिळालेल्याच्या आनंदाचे होते. त्या दिवसानंतर रोहितच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला. ज्या वडिलांच्या व्यवसायाची त्याला कधी काळी लाज वाटायची, त्याच व्यवसायाचा आता त्याला मनापासून अभिमान वाटू लागला. त्याच्या विचारसरणीत झालेला हा बदल फक्त त्याच्यासाठीच नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला. कॉलेजमध्ये मित्र पुन्हा एकदा त्याला विचारायचे, तुझे बाबा काय करतात? यावेळी मात्र रोहित हसत डोळ्यात अभिमान घेऊन उत्तर द्यायचा, होय, माझे बाबा रिक्षा चालवतात, पण त्यांनीच मला आयुष्याची खरी दिशा दिली आहे. त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबामुळे मी आज इथे उभा आहे. हे ऐकून त्याचे मित्रही शांत व्हायचे. काही जण तर म्हणायचे, तू खरंच भाग्यवान आहेस. तुझ्यासारखे कष्ट करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणारे बाबा प्रत्येकाला मिळत नाहीत. रोहित आता अनेकदा कॉलेजला बाबांच्या रिक्षेतूनच जायचा. रस्त्यावर कोणी पाहिलं तरी त्याला त्याची पर्वा राहिली नव्हती. उलट तो अभिमानाने बाबांच्या शेजारी बसायचा आणि प्रत्येक प्रवासात त्यांच्या आयुष्यातील संघर्षाच्या गोष्टी ऐकायचा. गणपत काकांच्या चेहऱ्यावरही पुन्हा आनंद परत आला होता. पूर्वी मुलगा लोकांपासून दूर राहायचा, पण आता तो स्वतः पुढे येऊन म्हणायचा, बाबा, आज मी तुम्हाला चहा पाजणार. तुम्ही माझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, आता तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ माझी आहे. हे ऐकून गणपत काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून यायचे. एका दिवशी रोहितने सोशल मीडियावर बाबांसोबतचा फोटो टाकला आणि खाली लिहिलं, माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा हिरो कोण असेल तर तो माझा रिक्षा चालवणारा बाबा आहे. त्यांनी मला पैशांपेक्षा मेहनत, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचं महत्त्व शिकवलं. ही पोस्ट हजारो लोकांपर्यंत पोचली. अनेकांनी ती शेअर केली आणि आपल्या आईवडिलांबद्दलचा अभिमान व्यक्त केला. गणपत काका मात्र नेहमीप्रमाणे साधेच राहिले. ते फक्त एवढंच म्हणाले, मुलगा मोठा अधिकारी होणं महत्त्वाचं नाही, तो मोठा माणूस होणं महत्त्वाचं आहे. घरात पुन्हा हसू परत आलं. बाप-लेकाचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं. रोहितला आता समजलं होतं की खऱ्या अर्थाने श्रीमंती बँकेतील पैशात नसते, तर आई वडिलांच्या आशीर्वादात, त्यांच्या त्यागात आणि त्यांच्या प्रेमात असते. त्याने स्वतःशी एकवचन केलं, आयुष्यात कितीही मोठा झालो तरी माझ्या वडिलांच्या कष्टांची आणि त्यागाची किंमत कधीच विसरणार नाही. कोणताही व्यवसाय छोटा नसतो, छोटा असतो तो विचार. आई वडील कोणतंही काम करत असले तरी त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून आपल्या भविष्याची पायाभरणी होत असते. म्हणून त्यांच्या व्यवसायाची नाही, तर त्यांच्या कष्टांची आणि त्यागाची शान बाळगा. कारण जगात सर्वात श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे आई वडिलांचं प्रेम आणि आशीर्वाद असतो. लक्षात ठेवा, ज्यांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांचा अभिमान असतो त्यांचं आयुष्य कधीच खऱ्या अर्थाने गरीब नसतं. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल आणि तुम्हालाही वाटत असेल की आईवडिलांच्या कष्टांपेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत आणि कुटुंबापर्यंत ही कथा शेअर करा, कारण कदाचित या एका संदेशामुळे कोणाच्या तरी विचारांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब आम्हाला अशाच अर्थपूर्ण कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद.